वसई विरार परिसरातील बिकट रस्त्यांच्या स्थितीवरून आज बहुजन विकास आघाडीने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार संताप व्यक्त करत महानगरपालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला। रस्त्यांवरील असंख्य खड्डे, सतत होणारे अपघात आणि निष्पाप जीवांचा होत असलेला बळी या सर्वांचा निषेध म्हणून हा खड्डे विरोधात मोर्चा आज आयोजित करण्यात आला होता। गेल्या काही महिन्यांपासून वसई विरार महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। मुख्य रस्त्यांपासून गल्ली बोळांपर्यंत सर्वत्र खड्डेच खड्डे असून यामुळे वाहन चालक आणि पादचारी यांचे हाल होत आहेत। अनेक अपघात घडून निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत। याबाबत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीने हा मोर्चा उभारला आहे। या भव्य मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार क्षितिश ठाकूर यांनी केले आहे। त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते। संपूर्ण परिसर खड्डे दुरुस्त करा, जनतेला न्याय द्या अशा घोषणांनी दणाणून गेला होता। मोर्चा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। वसई विरार शहरात कोट्यवधींच्या निधींचे काम दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था 40 वर्षांपूर्वीप्रमाणे झाली आहे असा आरोप केला जात आहे। मोर्चा शांततेत पार पडला असला तरी यावेळी इशारा देण्यात आला की जर रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची कामे तातडीने केली नाहीत तर पुढील वेळी याहून मोठा आंदोलनाचा स्वरूप घेण्यात येईल। बघा, आज या मोर्चा निमित्ताने दादांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा आहे। विराट असा मोर्चा आहे। आज आम्ही गेल्या 8 वर्षापासून भिवंडी, चिंचोटी ते कामण हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे। लहान मुलं, वयोवृद्ध माणसं आणि त्या रस्त्याला जाणाऱ्या अनेक भाषा स्कूल आहेत, इंग्लिश मीडियम आहेत, मराठी जिल्हा परिषद शाळा आहेत। असे रोज ॲक्सिडेंट होतात, पण काही ॲक्सिडेंट आम्हाला समजतात, रात्री झालेला ॲक्सिडेंट समजत नाही। मोठे मोठे खड्डे म्हणजे 1 फुटाचे खड्डे झालेले आहेत। आम्ही आंदोलन करून गाव कमिटीचं आंदोलन झालं, बहुजन विकास आघाडीचं आंदोलन झालं, शिवसेनेचं आंदोलन झालं, काँग्रेस पक्षाचं आंदोलन झालं। आणि जेव्हापासून हा नवीन आमदार आलेला, जसं दादा बोलले की रील आमदार आहे, यांनी जेव्हा हे आंदोलन केलं ना त्यावेळेपासून हा रस्त्याचं काम अतिशय खराब आणि बंद करून टाकलेलं आहे। आम्हाला तर वाटतं की यांची काहीतरी या सरकारची लाठुलेट आहे की तुमचं अख्खा सरकार आहे, मग तुम्हाला बोलणारं कोण आहे? तुम्ही करून घ्या ना तुमची कामं, का करत नाही? ही माझी मागणी आहे त्यांच्याकडनं, आजच्या आमदारांकडे पण मागणी आहे माझी या सभेनुसार। धन्यवाद। मी एकच सांगेन की ज्या वेळेला आम्ही सत्तेवर होतो, कमीत कमी सणावारांच्या अगोदर आम्ही रस्त्यामधले खड्डे पॅचवर्क तरी करून घ्यायचो। आम्हाला माहीत आहे पावसामध्ये रस्त्याची कामं नाही होत, परंतु गणपती असो, नवरात्र असो, आता दिवाळी येते, रस्त्यांची अवस्था या वसई तालुक्यामध्ये इतकी वाईट झाली आहे की लोकांच्या डोळ्यात पाणी येते। फक्त पाणीच नव्हे तर लोकांचा जीव जातोय आणि म्हणून हे आम्हाला आता बघवत नाही। आज चंदन सरचा जो किस्सा आरटी ऑफिस समोर, म्हणजे ते बघून पण तुमच्या मनातला जो आहे आत्मा खळबळत नाही। त्या 41 बिल्डिंग पडल्या, त्या लोकांनी तर मान्य केलं की आम्ही चूक केली का ह्या लोकांना निवडून आणलं, घराबाहेर झाले। आज रस्त्याची अवस्था, लोकांचे जीव जातात, कोणाच्या मुलाबाळांचे फ्रॅक्चर होतात, कोणी कोमामध्ये जातो। ही परिस्थिती वसई तालुक्याची। आमची सत्ताधाऱ्यांना या जनतेतर्फे मी हात जोडून विनंती करते, कमीत कमी लोकांकडे बघा। झालं, इलेक्शन संपलं, आता तुम्ही द्वेष भाव मनातला काढून टाका आणि या जनतेसाठी तरी काम करा, ही विनंती। हाल एवढी बेहाल आहे की आमचे जो 2 आमदार आहे बीजेपीचे, एक खासदार आहे बीजेपीचा, पण कोणाला काही इंटरेस्ट नाही, फक्त टेंडर काढायचा। टेंडरमध्ये कसं काय होतं, टेंडरमध्ये प्रॉफिट आहे मला माहिती नाही, मी आमदार नाही, की टेंडरमध्ये किती पैसे भेटतात, काहीतरी भेटत असणार म्हणून ते लोक टेंडर 2 तारखेला टेंडर, 3 तारखेला टेंडर, 4 तारखेला टेंडर, हे काय फक्त टेंडर। रस्त्याचं काम तुम्ही कधी करणार? एक नाईक करून आमचा माणूस मेला तिकडे बिचारा, वसई गावात 30 जण ॲक्सिडेंट झाला, मग तुम्ही कुठे गेले तेव्हा? आमदार कुठे गेले? फक्त पंखापाशमध्ये रेड करायची आहे, इकडे रेड करायचं, इकडे RTI, हे इनलिगल। अरे काय लावलंय? हा 2009 to 2000 तेव्हा कुठे इनलिगल नव्हते का? आता इनलिगल तुम्हाला दिसली? हा, जेव्हा तुमचे ससरे पापा तुमचे तिकडे आमदार होते तेव्हा इनलिगल तिकडे चालू होता ना, तेव्हा तुम्ही का आवाज नाही उचलला? आता जेव्हा सर्व घोटाळे आले बाहेर तेव्हा 35 वर्ष इथं ठाकूरनी काय केलं? अरे जे काही विकास केला ना इथं ठाकूरनी केलाय।